सकाळ सकाळ आपल्या आयुष्याला भंगी लागली होती, त्यामुळे निघालो आष्टीला जाऊन म्हणलं देवाचं दर्शन घ्यावा. तेवढ्यात खाली पायात बघितलं तर पायात नव्हती चप्पल. देवाचं दर्शन घ्यायला आलो. मी म्हणलं याला इथली चप्पल चोरून न्यावं, पण म्हणलं देव मोकारच आपल्याला नाराज होईल. देव नाराज झालो, आपली चप्पल काय पायच गायब व्हायचा, त्यामुळे जाऊ द्या बाबा. या माऊली शेटला म्हणलं तुम्ही आता नारळ खात बसा, मी चप्पल आणायला जातो कॉलेजमध्ये. त्याच्या आईला कॉलेजमध्ये चप्पल असते कुठं. मग म्हणलं त्याच्या आईला चप्पलाचं राहू द्या. मग ह्या गाबड्याबर जरा भांडणं केले. यांचं काय चाललं होतं, एक जण म्हणत होतं असं करून तसं करून, काय चाललं होतं काय ना. हे कॉलेजमध्ये आलं तरी लिहायलाच लागतंय. सारखा अभ्यास सगळ्या आयुष्याला भंगी लावली ह्या अभ्यासाने. इथं कोण दोन बोट करतंय काय, कुणी बी काही बी करतंय, कुणी तर लपतयच. त्याला वाटतं काय मी पोरगी त्यामुळेच लपत आहे काय ना. ह्या माझ्या ब्लॉग मध्ये आलंय पोरी बघा, त्यात तुम्हाला लग्न बिग्न होऊन जाईल, तुमचं नका टेन्शन घेऊ भावांनो लई. मग आपला नंबर पाहिला इथं आणि तिथून पुढे मग निघालो घरी जाता जाता आपल्या भाऊचा बर्थडे होता, त्यामुळे केक बिक घेतला मस्त पैकी. ह्यो रांजा तर लपतच चालला होता, कमून चालला होता काय ना. हे चांद्यानं तर 3-3 केक हातात घेतले होते. ह्या भाऊला चांद्याने खांद्यावर घेतलं, पण चांद्याची काय खाली डोळ्यालाच पाणी आलं, त्यामुळे लवकर खाली उतरलं. तुम्हाला सांगतो बर्थडे होता, एकाचा स्प्रे एकाच्या अंगावर मारित होतो. काय सांगायचं, बाकीच्या लई पळूच मिळले भाऊ सगळे. घरी आलो की भागोबाईचं पिल्लू आलतं इथं. जाऊ द्या कोणती भागोबाई कोणती काय, जाऊ द्या. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. कसा वाटला ब्लॉग ती कमेंट करून सांगा.